नमस्कार मित्रांनो, योजना दूतचे ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहे आणि प्रत्येक गावामध्ये एक योजना दूत याप्रमाणे ही भरती होणार आहे आणि शहरी विभागात 5000 लोकसंख्येमागे एक योजना दूत अशा प्रकारे हे भरती टोटल होणार आहे आणि या भरतीचा कालावधी हा 6 महिन्याचा असणार आहे। म्हणजे योजना दूतचा कालावधी हा 6 महिन्याचा असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला 10,000 रुपये प्रति महिना स्टायपंड सुद्धा मिळणार आहे। अशा एकूण 50,000 जागांकरता ही भरती सुरू झालेली आहे आणि त्याचं वेबसाईट देखील सुरू झालेलं आहे। 7 सप्टेंबर पासून ही वेबसाईट सुरू झालेली आहे। तर या वेबसाईटवर कशा प्रकारे तुम्ही घर बसल्या आणि मोबाईलच्या सहाय्याने देखील फॉर्म भरू शकता ते देखील अगदी सिंपल आणि सोप्या स्टेपमध्ये। तर हा फॉर्म कसा भरायचा याबद्दल मी संपूर्ण इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। फॉर्म भरतेवेळी तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असणे गरजेचं आहे आणि त्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही हा फॉर्म घर बसल्या मोबाईलच्या सहाय्याने देखील भरू शकता। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या यूट्यूब चॅनलवरती। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। योजना दूतचा फॉर्म भरण्याकरता आपल्याला सर्वात अगोदर या वेबसाईटवर यायचं आहे महायोजनादूत.org। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथे सर्व काही माहिती मिळेल, जसे की योजना दूतची 50,000 पदे वगैरे आणि सर्व इन्फॉर्मेशन या पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर इथे उमेदवारी नोंदणी अशा प्रकारचा तुम्हाला ऑप्शन दिसेल। तर इथे सर्व माहिती दिलेली आहे आणि उमेदवारी नोंदणी या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर उमेदवारी नोंदणीचं एक नवीन ऑप्शन ओपन होईल आणि इथे एलिजिबल क्रायटेरिया जो दिलेला आहे, ज्यामध्ये तुमचं वय हे 18 ते 35 असायला पाहिजे 1/1/2024 पर्यंत। त्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी असायला पाहिजे, तुमच्याकडे एक बॅचलर डिग्री असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही पदव्युत्तर असायला पाहिजे आणि आधार कार्ड असायला पाहिजे। ही एवढी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे आय ॲक्सेप्ट द कन्सेंट फर्स्ट बिफोर, तर इथे तुम्हाला टिक मार्क करायचं आहे। ही वेबसाईट तुम्ही मराठीमध्ये देखील करू शकता, वर तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी अशा प्रकारचं ऑप्शन आहे। त्यानंतर इथे आधार नंबर तुमचा एंटर करायचा आहे आणि आय नॉट रोबोट या बटनवर क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे। त्यानंतर तुमचा आधार नंबर येईल आणि परत तुम्हाला आय एम नॉट रोबोट अशा प्रकारचं टिक मार्क करायचं आहे, म्हणजे व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती आधार कार्डवरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP एंटर करून परत तुम्हाला एकदा व्हेरीफाईड करायचं आहे। ही एवढी प्रोसेस झाल्यानंतर व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर इथे तुमचं पूर्ण नाव येऊन जाईल तुमच्या आधार कार्ड प्रमाणे। इथे तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकणं मस्ट आहे। इथे तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, जेंडर सिलेक्ट करायचा आहे, डेट ऑफ बर्थ तुमच्या आधार कार्ड प्रमाणे येऊन जाईल। त्यानंतर तुमची कास्ट जी आहे ते सिलेक्ट करायची आहे, जे तुमची कास्ट असेल, ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल ती कॅटेगरी तुमची सिलेक्ट करायची आहे आणि इथे तुमचा व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे। व्हॉट्सअपवरती देखील याचे काही जे अपडेट्स आहे ते पाठवल्या जाईल। त्यानंतर तुमचा ॲड्रेस जो आहे तो इथे एंटर करायचा आहे। ॲड्रेसमध्ये तुमचा स्टेट वगैरे सिलेक्ट करायचा आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, पिनकोड इथे एंटर करायचा आहे आणि तुमच्याकडे स्मार्टफोन आहे का असे विचारला जाईल, ते इथे तुम्हाला यस करायचं आहे। त्यानंतर तुमचं हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन विचारेल, तर तुम्हाला इथे बॅचलर किंवा तुमचं जे असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुम्ही झालेला असेल, बॅचलर म्हणजेच काय तर तुमची डिग्री कंप्लीट झालेली आहे, तर जर तुम्ही असाल तर ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर खाली तुम्हाला योजना दूतची माहिती कशा प्रकारे मिळेल तर ते सिलेक्ट करायचं आहे। तुम्ही यामधून कोणतेही एक सिलेक्ट करू शकता, जसे की मीडिया न्यूज वगैरे इथे बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत, तर तुम्ही यामधील कुठलंही एक ऑप्शन सिलेक्ट केलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही। तर हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला एक चेकबॉक्स दिसेल कन्सर्टचा, त्यावर टिक करायचा आहे आणि खाली आय एम नॉट रोबोट यावर व्हेरीफाईड करून गेट OTP या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही जो ईमेल ID इथे टाकलेला होता त्यावर 6 डिजिटचा एक ईमेल ID वर OTP पाठवला जाईल। तो OTP इथे टाकून रजिस्टर या बटनवर क्लिक करायचा आहे। त्यानंतर वेलकम रजिस्टर सक्सेसफुल अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतरची पुढील प्रोसेस कंप्लीट द प्रोफाईल अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल, तर त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपण जे इन्फॉर्मेशन सर्व भरलेली होती ती इन्फॉर्मेशन इथे सर्व येऊन जाईल आणि त्यानंतरची पुढची इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आहे।
इथे इन्फॉर्मेशन जे आहे ते एकदा चेक करू शकता, सर्व काही डेट ऑफ बर्थ वगैरे, आणि त्यानंतर तुम्हाला इथे काही इन्फॉर्मेशन जर वाटली तर तुम्ही एडिट देखील करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट, जे की इथे तुम्ही TC, मार्कशीट वर आपली डेट ऑफ बर्थ असते ते सुद्धा टाकू शकता, किंवा इतर जे डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा एज व्हॅलिडेशन करता इथे अपलोड करू शकता. त्यानंतर इथे तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला फॉर्म भरतेवेळी कोणी हेल्प केली तर तुम्ही इथे एक सेल्फ ऑप्शन, किंवा जर तुम्ही सेतूमध्ये भरत असाल तर सेतू देखील सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये हा फॉर्म अप्लाय करायचा आहे तो जिल्हा तुम्हाला इथे निवडायचा आहे. त्यानंतर एज्युकेशन डिटेलमध्ये तुमचं जे एज्युकेशन आहे ते इथे संपूर्ण इन्फॉर्मेशन त्याबद्दल भरायची आहे. कोर्समध्ये जसं की BA आपण आर्टमध्ये करतो, कोणाचं सायन्समध्ये असतं, तसं ते इथे स्ट्रीम विचारलेले आहे. जर इंजिनिअरिंग असेल तर तशा प्रकारचं मेकॅनिकल, कॉम्प्युटर अशा प्रकारचे तिथे स्ट्रीम भरायचं आहे. ब्रांच ऑप्शनल आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटीचं नाव किंवा बोर्डचं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. तुम्ही ज्या वर्षी पासआउट झाला ते पासआउट इयर इथे सिलेक्ट करायचं आहे, आणि पर्सेंटेज स्कोरमध्ये तुम्हाला मिळालेले जे बॅचलर डिग्रीचे पर्सेंटेज आहे ते इथे एंटर करायचे आहे. त्यानंतर खाली एक ऑप्शन दिसेल अपलोड सपोर्टिंग मार्कशीट. तर इथे तुम्हाला तुमचं जर बॅचलर डिग्रीचं जे मार्कशीट आलेले असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. मार्कशीट हे PDF फाईलमध्ये असायला पाहिजे, तर तुम्हाला ते पहिलेच अगोदर कन्वर्ट करून घ्यायचे आहे, आणि ऍड टू लिस्ट अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंटमध्ये तुम्ही कुठलेही एक डॉक्युमेंट इथे अपलोड करू शकता. सर्वात अगोदर चूज फाईलवर सिलेक्ट करून तुम्हाला ते डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे, आणि अपलोड या नावाचं ऑप्शन दिसेल तर त्यावर क्लिक करून अपलोड करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोडेड म्हणजेच तुमचं डॉक्युमेंट अपलोड झालं असं तुम्हाला समजायचं आहे, असा मेसेज आल्यानंतर. त्यानंतर पुढे तुम्हाला तुमची मार्कशीट वगैरे हे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुल झाल्यानंतर ऍड टू लिस्ट अशा प्रकारचं ऑप्शन जे दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे, आणि तुम्ही भरलेली एज्युकेशन डिटेल तुमच्या समोर येईल तर ते इथे सेव्ह करायची आहे. त्यानंतर प्रोफाईल अपडेट सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळेल. इथे आल्यानंतर तुमची जी इन्फॉर्मेशन तुम्ही भरलेली आहे ते सर्व दिसेल, आणि व्ह्यू रिझ्यूम अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल, तर यावर क्लिक करून तुम्ही या भरलेल्या रिझ्यूमची म्हणजे ज्या इन्फॉर्मेशनची प्रिंट सुद्धा घेऊ शकता. तर हे प्रिंट तुम्हाला घेऊन ठेवायची आहे. पुढे जाऊन याचं काम आहे, तर याला तुम्हाला सेव्ह ॲज PDF करून ते डाउनलोड करून ठेवायचे आहे. त्यानंतर साईडला तुम्हाला ऑप्शन दिसेल तर मॅचिंग जॉब, तर यावर क्लिक करायचं आहे. मॅचिंग जॉब्सवर क्लिक केल्यानंतर लोकेशन टाईप, तर जर तुम्ही शहरी भागात भरत असाल तर अर्बन, आणि ग्रामीण भागात भरत असाल तर रूरल अशा प्रकारचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जसे इथे मी रूरल सिलेक्ट केलेला आहे. तुम्ही जो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केलेला होता तो ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा ब्लॉक चेंज करायचा, ब्लॉक इथे सिलेक्ट करायचा आहे, आणि त्यानंतर तुमच्या गावाचे जे नाव आहे त्या ज्या गावाला तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे म्हणजेच अप्लाय करायचं आहे ते गाव इथे सिलेक्ट करून सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे जे वॅकन्सीज अवेलेबल आहेत त्या गावाची ते इथे दाखवल्या जाईल. वॅकन्सीज कधी आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, ड्युरेशन, लोकेशन आणि पब्लिश डेट म्हणजे हे कधी अपलोड केला गेलेला आहे, नोटिफिकेशन, ते सर्व इथे दाखवलं जाईल. आणि इथे दाखवल्यानंतर अप्लाय आणि व्ह्यू दोन ऑप्शन दिसेल. तर व्ह्यू मध्ये तुम्ही सर्व काही इथेच बघितलेलं आहे, तर इथे अप्लाय या बटनवर डायरेक्टली क्लिक करायचं आहे. त्यानंतर अप्लाय टू द जॉब सक्सेसफुल अशा प्रकारे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्हाला शहरी विभागात जर त्यानंतर इथे अप्लिकेशन नावाचं ऑप्शन दिसेल, तर तुम्ही ज्या जॉबला अप्लाय केलेला आहे तो अप्लिकेशनचा जो जॉब आहे तो इथे तुम्हाला पाहायला मिळेल. इथून तुम्ही जे काही ऍक्शन घ्यायची आहे, जर तुम्हाला फॉर्म वगैरे असं वाटते की आपल्याला कॅन्सल करायचा आहे तर तो कॅन्सल देखील करू शकता. आणि आय बटनचा ऑप्शन दिसत आहे त्यावर पाहून तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म सुद्धा इथे संपूर्णपणे पाहू शकता. त्यानंतर इथे एक ऑप्शन दिसेल विड्रॉल. जर तुम्हाला हा फॉर्म कॅन्सल करायचा असेल तर विड्रॉल या बटनवर क्लिक करून फॉर्म कॅन्सल देखील करू शकता. तर आपल्याला कॅन्सल करायचा नाही. त्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचं ऑप्शन पाहायला मिळत आहे. जिथे त्यानंतर साईडला जर तुम्ही बघितलं तर कॉन्ट्रॅक्ट नावाचा एक ऑप्शन दिसेल. तर इथे जर तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली अप्लाइड झाला आणि तिथून जर सिलेक्ट झाला तर कॉन्ट्रॅक्ट या ऑप्शनवर तुम्हाला तुमचा फॉर्म आणि स्टेटस सर्व काही पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मॅचिंग जॉब मध्ये जर तुम्हाला शहरी विभागात जर अप्लाय करायचं असेल तर लोकेशन टाईप मध्ये तुम्हाला
इथे अर्बन सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे नगरपंचायत जे ऑप्शन आहे तुमच्या समोर येईल आणि इथे तुमची नगरपंचायत सिलेक्ट करून सर्च या बटनवर क्लिक करून सेम प्रोसेस तुम्हाला इथे पाहायला मिळेल। नंबर ऑफ वॅकन्सी जेवढ्या आहे ते इथे दिसेल। त्यानंतर जर तुम्हाला कुठल्या या विभागात अप्लाय करायचं असेल तर अप्लाय या बटनवर क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकता। तर मित्रांनो, अशा सिंपल आणि सोप्या स्टेपमध्ये तुम्ही हा फॉर्म घर बसल्या मोबाईलच्या साहाय्याने भरू शकता। त्यानंतर तुम्हाला तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला काही अतिरिक्त डॉक्युमेंट सुद्धा लागणार आहे, ज्यामध्ये तुमची मार्कशीट, महाराष्ट्र रहिवासी असल्याचा दाखला म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड हे डॉक्युमेंट तुम्हाला तुमचं जर सिलेक्शन झालं तर सिलेक्शन करतेवेळी म्हणजेच तिथे अप्लाय करतेवेळी हे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे। तर हे डॉक्युमेंट सुद्धा तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म घर बसल्या भरू शकता। हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि हा फॉर्म तुम्ही 13 सप्टेंबर पर्यंत भरू शकता। जर डेट एक्सटेंड वगैरे झाली तर तशा प्रकारे आपल्या चॅनलवरती माहिती देण्यात येईलच। तर त्याकरता तुम्ही अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारी वेळोवेळी जे अपडेट्स आहेत तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।